अरे दादा आवर्य म्हणजे इकडे ये, वर्सोव्यात ते वेसवकरांच्या गावी आहे. कारण या वेसवकरांच्या गावी आता ही जी बोट आहे ना ती किनाऱ्याला लागलेली आहे. आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी ताजी ताजी मछली घेऊन आलेलो आहे मस्तपैकी. पण ही मछली आणत असताना सगळ्यांना आम्ही विचारणार पण आहोत. काय विचारणार आहोत? ए भावा, कुणाची हवा? चला तर मग. चला मंडळी, आता बोट किनारा लागली म्हणल्यानंतर आपल्याला मच्छी मार्केटमध्ये गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे की कोणाची हवा आहे. म्हणजे तशी वर्सोव्यात आल्यानंतर इथल्या मावशीच्या आवाजाची हवा असू शकते, तिच्या मछलीची असू शकते, मछलीमध्ये मग सुरमईची असू शकते, पॉम्प्रेटची असू शकते, ताज्या ताज्या बोंबिलची असू शकते आणि बरंच काय. बघा आहे की नाही इथे मांडलेलं छान. आता हे सगळं किनाऱ्यावरती आल्यानंतर इथे लिलाव केले जातात. हे आयुष्य आहे, ही मुंबईची संस्कृती आहे, हे मुंबईतलं सगळ्यात मोठं अर्थकारण आहे. इथं काही मंडळी उभी आहेत, आपण त्यांनाच विचारूयात. मावशी, सगळ्यांनाच प्रश्न विचारतो. मतदान करणार ना तुम्ही? करणार ना. होय ना. मग यंदा कोणाची हवा आहे? काय माहिती, ते ना माहिती. ते ना गुल झालेली आहे, कोली लोकांची हवा गुल झालेली आहे. कोळी लोकांची हवा गुल झाली म्हणजे मच्छी कमी आहे म्हणून. मच्छी कमी आहे म्हणून? मच्छीचा दुष्काळ आहे? दुष्काळ आहे, भरपूर दुष्काळ आहे. डिझेल झालं महाग आणि मच्छी झाली कमी. अच्छा, डिझेल झालं महाग आणि मच्छी झाली कमी असं मावशींचं म्हणणं आहे. पण तरी मच्छीमध्ये कुठल्या मच्छीची हवा आहे सध्या? गोयनार आणि नल. गोयनाथ आणि नल. हा मंडळी, ती खायला पाहिजे, टेस्टी असते. पण काय मतदान करणार? तरी अंदाज काय येतोय? काय ना, काय सांगू शकत नाही. नाही, काही सांगायचं नाही मनातलं. मनातलं मनात ठेवायचं असं. हेच म्हणतात नाही याला. मी अंदाज विचारतो, काय माहिती नाही आम्हाला. त्यामध्ये आम्ही नसतो, आम्ही जास्त धंद्यामध्येच असतो. व्यवसाय महत्वाचा, व्यवसाय महत्वाचा मध्ये नसतो आम्ही. खरंच कोळी समाज हा राजकारणाशी तसंही काही घेणं देणं ठेवत नाही. तो त्याच्या व्यवसायाशी इमान राखतो. कोळंबीचा काय भाव चालला? कोलंबी आम्ही किलोवर नाही देत, आम्ही वाट्यावर विकतो. वाट्यावर काय वाटा आहे? 200 रुपये. 200 रुपये वाटा. मंडळी, तुमच्यासाठी 200 रुपये वाट्यात भरपूर कोलंबी. घरी मस्तपैकी अगदी तेलातली कोलंबी बनवायची आणि खायची. जो भरपूर नाही, जो चवीने खाणार त्याला वेसावकर भरपूर देणार. हो ना? जो चवीने खाणार त्याला वेसावकर भरपूर देणार. हो की नाही? आता मी काय सांगू? आता मी काय सांगू? तुम्ही सांगा ना की कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे म्हणजे? इलेक्शन मध्ये कोणाची हवा आहे? मोदीची. होय ना. हे दादा आवर ये किंवा तवर जा. काय म्हणणार? आवर ये की तवर जा? इकडे या. इकडे या का तवर? तिकडे जा म्हणजे तवर जा ना. तवर जा. पण मग मोदींना तुम्ही काय म्हणणार? आवर ये की तवर जा? इकडे या, इकडे या. आवर ये. ते म्हणतात की मोदींना आवर ये म्हणजे इकडे या. म्हणजे त्यांचं म्हणणं की मोदींची हवा आहे. चला, आणखीन काय मंडळी आपल्याला इथे भेटतात का बघूयात आणि त्यांच्याशी बोलूयात. बघा, तिथे आल्यानंतर भावताव केला जातोय सगळ्या गोष्टींचा. बरोबर ना? भावताव होतोय की नाही? काय ताजं ताजं आहे सगळं काही? काय भाव ठरवला जातोय? आमचे आहे ऍक्च्युली ही आम्ही जरी 400 रुपये पाटी सांगितली तरी आमचा द्यायचा भाव म्हणजे 300-250 तर आम्हाला पाहिजेच पाहिजे याच्यामध्ये. हा. आणि ही किती आहे? ही म्हणजे एका टोपलीचे 400 रुपये आम्ही म्हणतो. म्हणजे किलो पाहिजे तुम्हाला. आम्ही ऍक्च्युली होलसेल आहे, किलो प्रमाणे नाही विकत हे. आणि किलोवर जो माल आमचा जातो तो दुसऱ्या ठिकाणी जाते काट्यावर. बरं असं ना, कितीला लावणार ही आम्ही आता 400 जरी सांगितले तरी आम्हाला 300 पर्यंत आम्ही देणार. मला 100ला देऊन टाका. 100ला कसे मिळणार? का नाही मिळणार? आता डिझेलचे भाव एवढे वाढले, वर्करचे भाव एवढे वाढले आणि त्यातल्या त्यात म्हणजे त्यांचं खाणेपिणं, ते मच्छी पण डीप सी मध्येच गेली आता. म्हणजे महागाईने खाऊन टाकलं आम्हाला, पूर्ण खाऊन टाकलं. मग यंदा कोणाची हवा आहे? यंदा आता मिश्र हवा आहे. मिश्र हवा. हा, या खाऱ्या हवेत मिश्र हवा. या खाऱ्या हवेत म्हणे मिश्र हवा आहे. काय गमतीशीर उत्तर आहे. आणखीन पुढे जाऊयात. हा, बरं, इथे पण मावशी दिसत आहेत. वा 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 वा. हा, त्यांनी लगे हटल्याच होत्या बाजूला. मी काहीतरी विचारणार. हो मावशी, हो ताई, एक मिनिट बोला की. हा, बोला ना. हा, आम्ही दोघी सख्या बहिणी राहू एकमेकाच्या उभ्या पाठी, असं काय ते चाललंय आता. हा, बरोबर. काय कोणाची हवा? आता सध्या मला वाटतं हाय, भाजपची पण आहे हवा, चांगली आहे. हो. आणि तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण तेच वाटते. तेच आहे. तुम्हाला असं वाटतच नाही का मछलीची हवा नाही?
मच्छीची हवा तर आहे, ती तर पाहिजेच आम्हाला. ऑल टाइम हिट. मछली येणार तरच खाणार ना आम्ही, त्याच्यावरच आमचं पोट असते. आज काय बनवलं घरी? घरी पापलेट. पॉम्फ्रेट? चला खायला मग मी पापलेट एकटाच आहे. येऊ, पण आमचे प्रेक्षक तिथे दिवाण त्यांना खाणार पण घेणार. पण ते किती येणार मग? सगळे भाकरी सगळेच आम्ही सगळ्यांना जेवण देऊ चांगल्यापैकी. होय ना. हा सगळ्यांना मंडळी मस्तपैकी तांदळाची भाकरी, पॉम्फ्रेट, पापलेट, सुरमई पिकलं. फ्राय. आणि सुरमई फ्राय आणि प्रॉन्सची करी. संधी सोडू नका, लगेच या. मतदान होत राहील. पहिले पोटोबा आणि मग काय असेल ते मग नंतर विठोबा. नंतर विठोबा. हा असं म्हणतोय. आला तर मग चांगलाच विठोबा. मोदी आला तर चांगलंच चांगलाच एकदम. विठोबा. हो आम्हाला मोदीच पाहिजे. तुम्हाला मोदीच पाहिजे. बर बर. हे एवढा छान तुम्ही कोळंबीचा वाटा लावला इथे. काय भाव दिला? 200 रुपये वाटा. होय ना, 200 रुपये वाटा. होय ना, म्हणजे जोरदार हवा आहे कोळंबीची. 200 सांगितले तेव्हा 100 भेटतात हातामध्ये. होय. 200 बोलायला लागते तेव्हा 100 भेटतात. मी 25 ला घेऊन जाऊ. 25 ला मला पाण्यात उडी मारायला लागली. पण पाण्यात कशाला? पाण्यात उडी मारावं लागेल. बरं असं कोणाची हवा आहे? काय हवा कोणाची आहे म्हणजे? इलेक्शन मध्ये कोणाची हवा? मोदीची. मंडळी, वर्षात आल्यानंतर नाद नाही करायचा. ताजी ताजी मछली असते आणि मावशी सगळ्यांना आग्रह करून मछली विकत घ्या असं सांगत असता. कारण मछली कधी आरोग्याला उत्तम. कारण याने हृदयाचे आजार तुम्हाला होत नाहीत, बाकी कुठलेही आजार तुम्हाला उद्भवत नाहीत. त्यामुळे मच्छी नियमित खा असं आवर ये असं म्हणत मावशी फार आग्रह करत असतं. हो ना. आवर ये, इकडे ये. इकडे ये. मग इकडे यंदा इकडे ये असं तुम्ही कुठल्या पक्षाला म्हणताय? कोणाची हवा आहे म्हणजे निवडणुकीत? कोणाची हवा आहे? काँग्रेस, भाजप? अरे येईल तो आपला बस ना. आता येईल तो मच्छीला कुठे पक्ष आहे? मच्छीला कुठे पक्ष आहे? मच्छी सगळी आपली आपली तसेच पक्षी आपले सर्व सगळे पक्ष आपले. मावशीचं फार भारी उत्तर आहे राव. हा. पण मग आता एकूण कोणाची हवा वाटते? कोणी तुमच्या कोळी लोकांसाठी काही केलं का सध्या असणाऱ्या लोकांनी? आता काय सांग, सर्वांनी करतात ते थोरं त्यांचा हातभार लागते मोदी सरकार सगळे. पण मग एवढं डिझेल महाग झालं आणि मग त्यांना ते परवडत समजायला नाही. पाहिजे. परवडत नाही, मग मोदी सरकार कसं? मग आता कोण येईल ते आता चांगलं करणार ते आपले नाही. पण कुठं पण डिझेल घेऊन जाता, मच्छी गावेल निघावेल याची गॅरंटी नसते. ते काय लॉटरी आहे, जुगार आहे शेवटी. हो ना. मग काहीतरी दिलासा द्यायला पाहिजे ना तुम्हाला. आले तर आले, नाही तर गेले आपले. आले तर आले, नाही तर गेले. मछली सारखंच. मग मछली गावली तर गावली, नाही तर गेली. भारी राव. या गोष्टीवर टाळी द्या मला तुम्ही. तुम्हाला काय वाटतं? काय म्हणणं आहे तुमचं? कोणाची हवा आहे? आम्हाला जो काम करणार आमच्यासाठी ते आमच्यासाठी. होय ना. बराच तुमचा अगदी छान हसरा चेहरा आहे. दिवसभर काम केल्यानंतर हे एक नवल वाटतं मला. हा, त्याच्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे, काय कोणाची हवा आहे यंदा? मोदी. बीजेपी का? तुमची हवा नाही? कोळी कोळी बांधवांची हवा आहे. कमाल आहे राव. म्हणजे हे गृहीतच धरत नाही ना. आमची तर आता लोकल लोक आहेत तिथली, आमची तर हवा नेहमीच हवा. होय ना. हो नेहमीच हवा. जरूर जरूर. कुठून आलात? आम्ही विदर्भ, अकोला. हा भाऊ, मला तर विश्वासच होऊन नाही राहिला तुम्ही इकडे येऊ लागले आम्ही म्हणून. मासे हा? बघायला आलोय. मला तर कमालच वाटू लागली. कसं काय पण विदर्भातल्या उष्णतेच्या सगळ्या त्या ह्याच्यातनं खाऱ्या वाऱ्यात आलात तुम्ही? हो, वर्सोवाला बघायला आलो. म्हटलं मच्छी कशी असते इथे. हो काय? हा, कुठे सर्व्हिसला तुम्ही? मी रेल्वेमध्ये. अरे बापरे, मग इथं तिकीट तपासायला आला काय? नाही बोटीचं? तिकीट नाही, बस इथे कोळी बांधवांना भेटायला आलो, मासे खायला आलो होता. कमाल झाली बा. मला तर कळून नाही लागला आता. हा हा, बघा मी बोलू लागलो तुमच्या भाषेत आता. वहिनी, हा काय कोणाची हवा आहे वहिनी? काँग्रेसची हवा आहे. बघा, त्यातल्या त्यात एक वेगळं उत्तर मिळालं. भावा कोणाची हवा असं आपण जेट्टीवर विचारतोय ना. आपल्याला विदर्भातले पाहुणे भेटले. विदर्भातला टप्पा संपलेला आहे, तिथला उष्मा वाढायला लागला आणि आता मुंबईतला उष्मा जो आहे तो पाठोपाठ वाढताना दिसतोय. आता आपण जाणार आहोत बोटीवरती. बोटीवरच्या कामगारांना विचारूयात की त्यांना काय वाटतं काम करत असताना की कुणाची हवा आहे. दादा आवर ये, मावरं घे. ए दादा, घ्या बांगडे घ्या, मांडेली घ्या, सुरमई घ्या. आमची कोलंबी लय भारी. या कोलंबी घ्या, या ताजी ताजी आहे. भरपूर मच्छी घेऊन आली.
अशी ही नाव जी आहे आता वर्सोव्याच्या जेट्टीला लागलेली आहे. भरपूर मच्छी जी आहे ती गावलेली आहे. माझ्या माहितीनुसार रंगावरनं तरी हा राणी मासा असावा. भरपूर राणी मासा गावलेला आहे इथं. बघा ही जी मच्छी आहे ही दिवसभर पकडली जाते. 2-3 दिवस ही सगळी मंडळी जातात. मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. बघा 2-3 दिवस ही समुद्रात मंडळी जातात आणि रात्रंदिवस मच्छीमारी करून इथं त्यांच्या बोटीवरच्या गोडाऊनमध्ये ही मच्छी जी अशी आहे ती बर्फामध्ये साठवली जाते. आणि ही ताजी मच्छी जी आहे ती आता अशा प्रकारे काढून बघा जोर लावला जातो. एकदम जोर. क्या बात आहे. खरंच या बर्फात खरं तर दादाचीच हवा आहे असंच म्हणावं लागेल. ही वेगवेगळी मच्छी आहे. हा कुठली मच्छी माऊली? हा बघा मच्छी. बघा मच्छी काही हो ना. हा किती दिवस गेला होता समुद्रात? 13 दिवस झाले. 14 दिवस आता. 14 दिवस आता गेलेला होता तुम्ही. एक मिनिट जरा उत्तर द्या मला. या जरा आपण काय यंदा कोणाची हवा आहे निवडणुकीत? निवडणुकीत कोणाची हवा? यंदा निवडणुकीत कोणाची हवा आहे? भाजप काँग्रेस कोणाची हवा? लाल बावटा सांगतायत ते. लाल बावटाचे कुठले आहे तुम्ही? बिलाडचे. बिलाड कुठे? गुजरात. गुजरातकडची सगळी कामगार मंडळी आहे आणि त्यांनी त्यातल्या त्यात म्हणजे कोणी भाजप सांगताय कोणी काँग्रेस सांगताय आणि लाल बावटा म्हणलेलं आहे. म्हणजे कम्युनिस्टांची हवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दादा तुमचा काय अंदाज आहे? तुमचं काय मत आहे? नाही बोलणार काही? हा नुसतं हसणार तुम्ही? कमाल आहे. असं कुठं करून चालतं का? ही आता ही सगळी इथे भरपूर मच्छी इथे गावलेली आहे. सगळी बाहेर काढली. दादा अरे तू तर बोललाच पाहिजे. जोर लावतो गाड्या तू. हा काय कोणाची हवा आहे यंदा? कोणाची हवा? इलेक्शन मध्ये कोणाची हवा आहे? हम लोग कामारेड्डी. कामारेड्डी का? आंध्र से हो? आंध्र में किसकी हवा है इलेक्शन में? हम लोग इधर कामारेड्डी फॉर्म में. कामारेड्डी फॉर्म में. कौन से पार्टी से? कौन से पार्टी से? कामारेड्डी के पार्टी से. कामारेड्डी पार्टी. वो कौन सा भाजप है काँग्रेस है? भाजप है. भाजप आहे. हा बघा आंध्रचा कामगार त्याचं पोट भरण्यासाठी आपल्याला इथे वर्सोव्याच्या जेट्टीवरती एका बोटीवरती काम करताना आपल्याला दिसतो. जेट्टीवरती आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा क्रम ठरलेला आहे. मच्छी बोटीतनं येते त्यानंतर ती इथे उतरवली जाते त्यानंतर त्याचा लिलाव केला जातो. तो लिलाव झाल्यानंतर तो इथे आणला जातो. म्हणजे पटेल त्या भावला तो गेल्यानंतर तो इथे आणला जातो. तो माल सगळा निवडला जातो. त्यातला बर्फ वेगळा केला जातो. असं हे इथल्या अर्थकारणातली ही सगळी प्रक्रिया आहे. पण हे सगळं करत असताना इथे आपण नेमकी भावाची हवा कुठली म्हणजे कुठल्या भावाची हवा आहे ते आपण विचारूयात. यंदा कोणाची हवा इलेक्शनमध्ये? आमच्या गावात आंध्राचे जगन हेवाज आहे. जगन रेड्डी. जगनमोहन रेड्डी. हा जगनमोहन रेड्डींचा आवाज इथं वर्सोव्यात. हा मग गेलो होते का वोटिंगला? हा गेलो होतो ना. हो ना. जगनमोहन रेड्डी 11 तारखेला हो ना. हा टायगर ऑफ कडप्पा. टायगर ऑफ कडप्पा. चंद्रबाबू नायडू. सायकल आमला का गाव का आमला का गाव. दक्षिणेचा आवाज आपल्याला इथे दक्षिण मुंबईत आपल्याला ऐकायला मिळतोय. वा वा. चंद्रबाबू नायडू यायला पाहिजे. चंद्रबाबू यायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. वा वा वा. अगदी असंच खेळत काम करत ही लोक सगळी मतं व्यक्त करताना दिसतात. मलाही चालून थकवा आला आता. शेवटी मी तुम्हालाच फॉलो. हा चहा दे असं म्हणतायत ते. हा चहा देऊन टाका चला. या चहा घ्या. नाही चहा घेऊच ना आपण. चहाचा मुद्दा नाही आहे. हा माझा मुद्दा हा आहे की तुम्ही जरा उत्तर द्या. काय यंदा कोणाची हवा आहे? बघूया कोण येते. पण तरी काय अंदाज तुमचा? काय सांगणार आता. मी एकटी आणि ही जनसंख्या इतकी कोणाला मत. पण एका माणसाचं मत सुद्धा एखाद्याला हरवू शकतं किंवा जिंकू शकतं. हो की नाही. पण कोणाची हवा आहे मग? बघूया ना आता. आपण काय सांगणार. गावात कोण आता सगळा लोक प्रचार करते. कोण कोणाला देणार. पण काय अंदाज तुमचा? सांगू शकत नाही. बरोबर सांगू शकत नाही. तुम्ही मावशी? सांगू शकत नाही कोण येते ते. तुम्ही आता शेजारी बसलात त्यांच्या म्हणून त्यांचं उत्तर तुम्ही कॉपी करताय. मी सांगितलं. मी उत्तर दिलं तिचं. उत्तर मी दिलं. तर भाऊ चहा घे. अरे दादा आवर आल्यानंतर इतकं मच्छी बघतोय आणि मी तुम्हाला पनीर मसाला काय दाखवतोय.
मंडळी पनीर मसाला हे सगळं आत्ता तयार होतं, या अगोदर मच्छी तयार झालेली आहे. बरं, जेट्टीवरची आपण मस्त ताजी मच्छी बघितली आणि त्यानंतर जर आपण तयार केलेली मस्त चमचमीत मच्छी कोळंबी जर बघणार नसू तर काय मजा. हां, आपल्याबरोबर आपले एक मित्र आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की आज इथे जेट्टीच्या किनारी त्यांचं एक हॉटेल आहे. दादा काय नाव आपलं? माझं नाव नितीन प्रकाश कालते, वर्सोवाला राहतो मी. वा वा वा, नितीन प्रकाश कालते, वर्सोवाला ते राहतात. पूर्ण नाव, राहायचं ठिकाण देखील त्यांनी उत्तम सांगितलेलं आहे. बरं, काय काय बनवलं आहे आज? आज बनवलेलं आम्ही हलव्याची ग्रेव्ही. हलव्याची ग्रेव्ही, वा. त्याच्यानंतर काय बनलंय? त्याच्यानंतर बनवलेलं आम्ही घोळ घोळ अच्छा, घोळ. वा 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 वा, घोळ बनवलाय. घोळ घोळ. जास्त घोळ घालू नका, घोळ खा आणि डोक्यातला घोळ जो आहे तो दूर करा. ही आहे सुरमईची ग्रेव्ही. याच्यात आहे रावसची ग्रेव्ही. रावसची ग्रेव्ही. हा हा. अरे, ग्रेव्ही मध्येच इतका आयटम हा, बनवला. मग कोळ्यांची ग्रेव्ही खाऊन तर बघा. अरे वा, कोळ्यांची ग्रेव्ही खाऊन तर बघा मंडळी. यात नेमकी कुठल्या मच्छीची हवा आहे? सर्वच मच्छीची हवा आहे. सर्व. फक्त तुम्ही वर्सोवाला या आमच्या हॉटेलमध्ये आणि खाऊन बघा. खाऊन बघा. हा. म्हणजे कसं, त्याला कसं म्हणतात? ए दादा आवर ये. हे दादा आवर ये. आवर ये. आणि आवर आल्यानंतर मच्छी. आमची मच्छी खाऊन बघ. वा 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 बाबा, इथे बघा मस्तपैकी हे पॉम्प्रेट पण जे आहे ना, पॉम्प्रेट फ्राय करण्यासाठी म्हणून आता हा फ्राय करण्यासाठी तिने काढले. सुरमई. वा वा वा, सुरमई आखियों में. सुरमई आखियों में. आणि ही सुरमई. नितीन भाऊ, आता सगळ्याच मच्छीची हवा असं म्हणावं लागेल. बघा, एवढं सगळं आपण पाहिलं आणि जर आपण मास्टर शेफ सारखं ते टेस्ट करून नाही पाहिलं तर सगळ्यांवरती मोठा अन्याय होईल मंडळी. तर आपण टेस्ट करून पाहू कसं लागतंय, काय लागतंय, काय आहे आणि कशी चव आहे या गोष्टीची. हो ना, टुना. हा टुना फिश जबरदस्त, एक नंबर. म्हणून थोडं टेस्ट करतो संपूर्ण कायदा, म्हणजे खायला प्रेक्षक म्हणतील बघा आम्हाला सोडून खाल्लंच म्हणून. हे बाबा, कोणाची हवा आपण ऐकून घेतलं. कोणी भाजप म्हणलं, कोणी काँग्रेस म्हणलं, कोणी कम्युनिस्ट म्हणलं, कोणी आपल्या गावातल्या पक्षांची हवा सांगितली. पण मंडळी, वर्सोव्याला आल्यानंतर एकाच गोष्टीची हवा आहे, ती म्हणजे इथल्या वेसावकरांची आणि त्यांच्या हाताने बनलेल्या या वेगवेगळ्या मच्छींची. या पोटोबा महत्त्वाचा, खाणं महत्त्वाचं. शेवटी जो चवीने खाणार त्याला वेसावकर भरपूर देणार. आज भावामध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.